नमस्कार. सर तुमचं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा. माझं नाव बाबाराव दगडोजी कलंदर, राहणार रेणकापूर, तालुका वसमत, जिल्हा हिंगोली. तुमचं हे हळदीचं शेत आहे, किती एकराचं हे पूर्ण क्षेत्रफळ आहे? हे एकंदरीत क्षेत्र साहेब 2.25 एकर आहे. 2.25 एकर. म्हणजे ही एक पट्टी आहे आणि ही मागची एक पट्टी आहे, हां. है का नाही? अशा दोन पट्ट्या मिळून जवळपास 2.25 एकर क्षेत्र आहे. दरवर्षी तुम्ही हळद घेता. तर धन्वंतीची ट्रीटमेंट करण्याचं हे किती वर्ष तुमचं? चौथं वर्ष आहे. म्हणजे धन्वंतीची ट्रीटमेंट तुम्ही 4 वर्षापासून हळदीला करताय. तर धन्वंतीची ट्रीटमेंट केल्यापासून तुम्हाला हळदीमध्ये काय काय बदल वाटले? तुम्हाला कोणत्या गोष्टीमध्ये फायदा वाटला? बदल म्हणजे कसं आहे साहेब, आम्ही पूर्वी हळद बेडवर टाकीत नव्हतो. नाही. सरी पद्धतीनं हां. एवढं म्हणजे लक्षही नसं आमचं. पण जोपर्यंत धन्वंतरीचं आम्ही मार्गदर्शनही घेतलं आणि त्या औषधाचा वापर केला, हां हां. तेव्हापासून उत्पन्नामध्ये दुपटी तिपटीची वाढ झालेली. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही धन्वंतरी ट्रीटमेंट जी आहे ही बेन प्रक्रियेपासून करताय. कंप्लीट बेन प्रक्रिया असेल, फवारणी असेल, ड्रिंचिंग असेल, आपण इंग्रजीमध्ये काय म्हणतो, टेल टू हेड. टेल टू हेड तसं आम्ही बीज प्रक्रियेपासून कंप्लीट हळद पूर्ण बसू जस्तोर बसेपर्यंत आम्ही हे धन्वंतरीचं पूर्ण त्याला संरक्षणच देतो. बरोबर. हळदीला संरक्षण धन्वंतरीच देतो. धन्वंतरीची ट्रीटमेंट वापरल्यापासून तुमचा किती अंदाजे खर्च किती कमी झाला? खर्च यावर्षी पहिले तुम्ही जे ट्रीटमेंट करायचे केमिकलची महागाची, तर तुमची त्याच्यामध्ये किती बचत झाली? या वर्षी तुम्हाला सांगतो मी केवळ 25% खर्चावर येऊन ठेपलेला आहे. 25%. जिथं आम्ही 100%. आणि आजही काही शेतकरी आमच्या गावात, म्हणजे आज तुम्ही या 2.25 एकराला म्हणजे रासायनिक खतं आणि आपल्या धन्वंतरीचे पूर्ण आयुर्वेदिक ऑर्गॅनिक औषधं, रासायनिक खतं तर आपण बंद केलेलं नाही आहे. जे खतं तुमचे चालू आहे ते आपण चालू ठेवले, त्यात प्रमाण कमी केलं. रासायनिक खतं आणि धन्वंतरीची पूर्ण ट्रीटमेंट आतापर्यंत. आता ही हळद जी आहे तुम्ही सांगितलं की 25 जूनची ही लागवड आहे, आज 26 डिसेंबर आहे. म्हणजे या हळदीला 151 दिवस पूर्ण झालेले आहेत. म्हणजे 5 महिने 1 दिवस. तर आतापर्यंत या हळदीला किती खर्च झालेला आहे? आतापर्यंत साहेब पूर्ण आजपर्यंतची ट्रीटमेंट ही 20,000च्या मध्येच आहे. 20,000 म्हणजे 20,000च्या मध्ये. 20,000 धरा, ठीक आहे नाही, कमी झाला नाही, मध्येच. तर म्हणजे खर्च तुमचा दुसऱ्याच्या बाबतीमध्ये खूप कमी झालेला आहे. आज लोक 30-35 हजार रुपये एकरी खर्च लावून सुद्धा आज अशी हळद डेव्हलप झालेली नाही आहे. तर या हळदीच्या क्वालिटीबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे आणि शेतकऱ्यांना काय संदेश द्यायचा? आता साहेब जसं मी धन्वंतरीचा वापर करायलो तेव्हापासूनचा हळदीचा अनुभव सांगतो. मार्केटला आज 4 वर्ष झालं, बरोबर, मया भावामध्ये कोणाची हळद विकलेली नाही. म्हणजे 2-2.5 हजार रुपये कम्प्लीट डेफिनेट 2-2.5 हजार रुपये फायद्यानंच आपली हळद दरवर्षी. हे 2-2.5 हजार रुपये तुम्हाला शिल्लक भेटायला लागले, त्याचं मेन कारण कोणतं? त्याचं एकमेव कारण धन्वंतरीचे उत्पादन, म्हणजे त्याचं कुरकुमींचं प्रमाण वाढलं. म्हणून तुमची हळद जे व्यापारी आहेत ते पटकन घेऊन घेतात आणि भाव पण शिल्लक देतात. म्हणजे तुमचा खर्च पण कमी झाला आणि उत्पन्नामध्ये पण वाढ होत आहे. आणि जमिनीची क्वालिटीमध्ये तुम्हाला काय फरक वाटतो? म्हणजे नांगरल्यानंतर आता या पुढच्या वर्षी तुम्ही दुसरं पीक घेता है ना, पिकांची फेरपालट करता, तर या ठिकाणी जे दुसरं पीक घेता त्याच्यामध्ये तुम्हाला काय बदल वाटतो? किंवा जमिनीच्या क्वालिटीमध्ये नांगरल्यानंतर जी आहे ती क्वालिटीमध्ये काय फरक वाटतो? धन्वंतरीचे औषध आपण वापरायलो तेव्हापासून जमिनीला नरमपणा आला. जे कडक, आता आम्ही उन्हाळ्यात जरी आमची जमीन नांगरली तर आमच्या जमिनीमध्ये मोठ्या स्वरूपाचं ढेकूळ कवाय पडत नाही. नरम, आणि उन्हाळ्यात सुद्धा नरमपणाच जमिनीमध्ये दिसणार. म्हणजे कडक होत नाही, भेगा पडत नाही. बरोबर आहे की नाही? आणि आपण बघतो की आज हळदीमध्ये करपा रोग खूप येत आहे, सडचं प्रमाण वाढत आहे. लोक त्याच्यासाठी खूप प्रकारचे बुरशीनाशक वापरत आहे. तर तुम्ही सड येऊ नये म्हणून फक्त किती ड्रिंचिंग केली? ड्रिंचिंग 2 केल्या साहेब. 2 ड्रिंचिंग केल्या. म्हणजे आपलं RPS 76 आणि सॉइल गार्ड म्हणजे बॅक्टेरिया किट. दोन ड्रिंचिंग करा. 2 ड्रिंचिंग म्हणजे तुमची हळद या पोझिशनला आहे. तर तुम्ही खुश आहे? 100%. तुम्ही तुमचा अनुभव सांगा दादा, तुमचं नाव सांगा, तुमचा अनुभव सांगा, जोरात बोला. केशव पांडुरंग कलंदर, राहणार रेणकापूर, तालुका वसमत, जिल्हा हिंगोली. बरं, तुम्ही किती वर्षापासून वापरत आहे? 2 वर्षापासून. यांचं पाहून तुम्ही? त्यांचं बघून 2 वर्षापासून धन्वंतरीचे प्रोडक्ट वापरतो. पहिल्या वर्षी थोडं दुर्लक्ष केलं, या वर्षी पूर्ण ट्रीटमेंट आमची धन्वंतरीची. तुमचा अनुभव काय म्हणतो? सध्या तर नंबर 1 हळद हे समजा नंबर 1 आहे. खर्चाच्या बाबतीत तुमचं काय म्हणणं आहे? खर्च पहिलं ते रासायनिक खत हे त्याला जास्त लागत गेला, पण या वर्षी आमची 2 एकर हळद आहे समजा, बरोबर. तर 2 एकरामध्ये आमचा 18-19 हजार रुपये खर्च झाला. फक्त 18-19 हजार, अजून फक्त 5-6 हजार होईल. म्हणजे 25 हजाराच्या आत मध्ये समजा, बरोबर आहे की नाही?
तर तुम्ही खुश आहे? हो. इतर जे 100% शेतकरी आहेत, हो. इतर जे शेतकरी आहेत जे हळद उत्पादन करतात, त्या शेतकऱ्यांसाठी तुमचा काय संदेश राहील? धन्वंतरीचे प्रोडक्ट कसं आहे, आता वापरल्याशिवाय कोणाला अनुभव आल्याशिवाय अनुभव तरी घेऊन समजा तुम्ही पण पाहिलं. सुरुवातीपासून वापरले का? हो, बिना प्रक्रियेपासून वापरलेले आहे? हो, बेने प्रक्रियापासून. बरं, शेतकऱ्यांचं म्हणणं असते की ऑर्गॅनिक औषधं महाग आहे, त्याचे रिझल्ट लवकर मिळत नाही, नाही तर याविषयी मला काय बी म्हणणं? वाटलं होतं ना सुरुवातीला. मी बी पहिल्या वर्षी 1-2 किट ही मायकोरीच आणि RPS ची पहिल्यांदा किट वापरली. हा. पण त्या किट मध्येच मला फरक वाटला. मी अगोदर पहिल्या वर्षी हेच करून पाहिले. बरोबर. हे बघितल्यानंतर त्याच्यात मला जरा बरं वाटलं समजा. त्याचा रिझल्ट चांगला आल्यामुळे यावर्षी मी सुरुवातीपासून ट्रीटमेंट त्याची केली. बरं, सरासरी आपण ड्रिंचिंग किंवा फवारणी या औषधाची केली तर याचे रिझल्ट किती दिवसात आपण Result समजू म्हणजे शकतो? त्याच्यात लगेच 4 दिवसात ते 5 दिवसात आपल्याला लगेच त्याचं जे औषध आपण ड्रिचिंग केली, फवारणी केली, 4 ते 5 दिवसात त्याचे लगेच रिझल्ट भेटतो. म्हणजे असं काही नाही ऑर्गॅनिक औषधाचे रिझल्ट लेट येतात का बा, तसं काही ऑर्गॅनिक नाही. औषधं नाही, लेट तसं काही काम करतात असं काही नाही. दुसऱ्याचं काय सांगा, पण हे धन्वंतरीचं 4-5 दिवसात आपल्याला रिझल्ट दाखवते. हा, आमचंही तेच म्हणणं आहे, पण सहज जे बाकीचे नवीन शेतकरी बांधव आहे यायला वाटते की ऑर्गॅनिक औषधाचा खर्च जास्त होते, ते म्हणतात ऑर्गॅनिक औषधं सहज रिझल्ट देत नाहीत असं त्याची मानसिकता आहे. पण नाही, हे कसं आहे गांधीर साहेब, हम्म. रासायनिक मुळे आपल्या मनामध्ये हे संभ्रम पैदा झालेला आहे. हा, बरोबर. 100% तुम्हाला 8 दिवसात धन्वंतरीच्या प्रोडक्टचा कसाही रिझल्ट दाखवणार म्हणजे दाखवणार. 8 दिवस लई झाली. बरं, आपण म्हणतो की आता वातावरण बदलल्यानंतर बऱ्याच जणांच्या हळदीला परिणाम झाला. तुम्हाला काही वाटते का तुमच्या हळदीमध्ये परिणाम झाला? नाही, आमच्या हळदीवर अजिबात आपण वातावरणाचा पाहू काही शकतो ना. फरक नाही. काहीच फरक नाही. काही फरक नाही. म्हणजे जी म्हणतो आपण ग्लोबल वॉर्मिंग आहे किंवा जे बदलतं वातावरण आहे, बदलत्या वातावरणामध्ये सुद्धा आपलं पीक चांगलं राहते, चक धरून राहते, त्याला कोणताही दुष्परिणाम होत नाही, त्याच्यावर वाईट परिणाम होत नाही. मागच्या 8-10 दिवसा अगोदर सतत 3 दिवस रात्र धुई होती, तरी काही तरी प्रॉब्लेम तरी पण नाही, काही बघा प्रादुर्भाव तुम्ही झालेला नाही या प्लॉट मध्ये. बघा ना, 2.25 एकर प्लॉट आहे, पूर्णच्या पूर्ण काहीच याच्यामध्ये चेंजेस नाही. तर हे जे धन्वंतरीचे जे प्रोडक्ट आहेत, तुम्हाला याची माहिती कोणी दिली? ही प्रथम माहिती साहेब आम्हाला गांधरे साहेबांनी दिली. नंतर त्यानंतर बुलढाण्याचे संतोष तोंडे साहेब आहेत, त्यांनी दिली आणि तिथून आम्ही ही सुरुवात केली. बरं, ज्यांना धन्वंतरीचे प्रोडक्ट हवे असतील, ज्यांना मार्गदर्शन हवे असेल, त्यांनी अमोल गांजरे सर हिंगोलीचे आहेत, त्यांना संपर्क करायचा आहे किंवा मला पण तुम्ही संपर्क करू शकता. मी संतोष तोंडे, बुलढाणा. तुम्हाला या प्रत्येक पिकाबद्दल, ऊस असेल, हळद असेल, सोयाबीन असेल, उडीद असेल, मूग असेल, तूर असेल किंवा आपलं कपाशी असेल, या कोणत्याही पिकाचं मार्गदर्शन तुम्हाला मिळू शकतं. मार्गदर्शनासाठी तुमच्याकडून कोणतेही आम्ही पैसे घेत नाही. फक्त तुम्हाला 10-15-20 शेतकरी जे आहेत ते जमा एका ठिकाणी करायचे आहेत आणि आम्ही त्यांना मार्गदर्शन देऊ शकतो. तुम्हाला चांगलं वाटल्यानंतर तुम्ही ते घेऊ शकता. जसं यांना आम्ही पहिले माहिती दिली, यांनी यूट्यूबवरून सुद्धा माहिती ऐकली, बघितले रिझल्ट. आम्ही ज्यांना त्यावेळेस सांगितलं प्रत्यक्ष, त्यावेळेस ते म्हटले आम्ही करून बघू, आणि त्यांना थोडा अनुभव आला. अनुभव आल्यानंतर त्यांनी पूर्ण ट्रीटमेंट करायला सुरुवात केलेली आहे आणि 4 वर्षापासून ते कंटिन्यू वापरत आहेत. असं तुम्ही सुद्धा करू शकता. तुमच्याजवळ 10 एकर जमीन असेल तर आमचं असं म्हणणं आहे, तुम्ही 1 एकरापासून सुरुवात करा. बरोबर आहे का नाही? 1 एकरापासून सुरुवात करा. 2-3 हजार रुपयाचे प्रोडक्ट आमचे वापरून बघा. तुम्हाला त्याच्यामध्ये रिझल्ट वाटला तर तुम्ही हे प्रोडक्ट कंटिन्यू करू शकता. जसं आपण म्हणतो की शीतावरून भाताची परीक्षा, तशा पद्धतीनं तुम्ही धन्वंतरीचे 1-2 प्रोडक्ट जर वापरून बघितले पहिले सुरुवातीला, तर तुम्हाला थोडा अनुभव येईल. नंतर तुम्ही पूर्ण ट्रीटमेंट केल्यानंतर तुम्हाला नक्कीच त्याच्यामध्ये 10-20% टक्क्यानं उत्पादन वाढायला सुरुवात होईल आणि तुमचा जो खर्च आहे तो सुद्धा तुमचा नक्की कमी होईल. कारण की सगळ्या शेतकऱ्यांचे अनुभव सांगतात आत्तापर्यंतचे की त्यांचा खर्चही कमी झाला आणि उत्पन्नामध्ये सुद्धा वाढ झाली आणि जमिनीच्या क्वालिटीमध्ये सुद्धा सुधारणा होत आहे. तर जय जय धन्वंतरी, जय धन्यवाद. जय धन्वंतरी.